बातमीमध्ये पाहुयात पुन्हा वारे विधानसभेचे। नवी मुंबई मतदारसंघामध्ये ऐरोली विधानसभेत 51.5% मतदान झालं, तर बेलापूर मतदारसंघामध्ये 55.24% मतदान झालं। ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून सर्व मतदारसंघातून एकूण 56.5% मतदान झालंय। सर्वाधिक मतदान भिवंडी ग्रामीण आणि शहापुरात झालंय, तर सर्वात कमी मतदान हे अंबरनाथमध्ये झालंय। पालघर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 6 मतदारसंघांमध्ये अंदाजे एकूण 65.95% मतदान झालं। सर्वच मतदारसंघात शांतपणे निवडणूक प्रक्रिया पार पडल्याची माहिती आयोगाने दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे 72% मतदान झालं। कुडाळ मालवण मतदारसंघात सर्वाधिक 70.2% मतदान झालं, तर सावंतवाडीत 68%, तर कणकवलीत 67.1% मतदान झालं। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानात दापोलीमध्ये 65.95% मतदान झालं, तर गुहागरमध्ये 62.5% मतदान झालं। चिपळूणमध्ये 68.35%, तर रत्नागिरीत 63% मतदान झाले। पुण्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला हक्क बजावला। पुण्यामध्ये मतदारांची आणि मतदानाची टक्केवारी वाढली असून मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा पुण्यात मतदानाचा टक्का वाढला। यंदा जिल्ह्यामध्ये 65% मतदान झालंय। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 71.57% मतदान झालं। एकूण 3,80,608 मतदारांपैकी 2,72,408 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यात 1,42,996 पुरुष मतदार आहेत, तर 1,29,401 महिला मतदार आहेत, तर 11 तृतीयपंथींनीही मतदानाचा हक्क बजावलाय। रावेर मतदारसंघामध्ये 72.5% मतदान झालं। संध्याकाळी 5 पर्यंत पुरुषांपेक्षा 3% जास्त महिलांनी मतदान केलं। पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 64.86%, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही 67.58% आहे। एकूण 2,27,672 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सातारा जिल्ह्यातील 8 मतदारसंघामध्ये संध्याकाळी 5 वाजेपासून 5 वाजेपर्यंत चुरशीचे 64.33% मतदान झालं। सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात 69.61% झालंय। वाढलेल्या मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं। यावेळी जिल्ह्यामध्ये एकूण 71.27% मतदान झालं। चंद्रपुरामध्ये 57.98%, तर चिमूरमध्ये 81.74%, ब्रह्मपुरीमध्ये 80.54%, तर बल्लारपुरात एकूण 70.7% मतदान झालेलं आहे, तर वरोरा मतदारसंघामध्ये एकूण 70.48% मतदान झालंय। धाराशिव मतदारसंघामध्ये एकूण 64.27% मतदान झालं। उस्मानाबादमध्ये 63.75%, तर परंड्यामध्ये 64.80% मतदान, तर तुळजापुरामध्ये 66.89% मतदान झालंय। जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 64% मतदान झालं। मागील 2 विधानसभांपेक्षा यावेळेस जास्त मतदानाची नोंद झाली आहे। परभणी जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघातही चांगलं मतदान झालंय। जिल्ह्यामध्ये जवळपास 70% मतदानाची नोंद झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदानाचा सध्याचा आकडा हा 69.63% आहे। अजूनही बरीच मतदान पथकं अतिदुर्गम संवेदनशील भागात आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये अंदाजे 64.45% मतदान झालं। मतदार जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वीप मोहीम आदी विविध प्रयत्नांमुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढली आहे। राज्यात बीडमध्ये एकूण 67.79% मतदान पार पडलं। एकूण 6 मतदारसंघात 67% मतदान झालं। बीडमध्ये सर्वाधिक मतदान गेवराईत झालं। गेवराईत 72.66% मतदान झालं। त्यापाठोपाठ परळीमध्ये 72% मतदान, तर आष्टीत 71.43% मतदान झालेलं आहे। माजलगावमध्ये 66.10%, तर केजमध्ये 63.48% मतदान पार पडलं।